आणि यानंतरची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे आणि त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक सुरू झाली आहे। आरक्षणाच्या कामकाजाबाबत ते विभागीय आयुक्तांशी चर्चा करतात। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यापूर्वी आयुक्तांसोबत ही बैठक होतीये। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी विजय चिडे। विजय, ही बैठक पूर्ण झालेली आहे आणि बैठकीमधनं नेमकं काय निष्पन्न झाले? नक्कीच कविता मॅम, जर बघितलं ती बैठक जी आहे ती आता नक्कीच संपलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड या दोघा जणांनी विभागीय आयुक्तांमध्ये जाऊन आतापर्यंत देण्यात आलेल्या कुणबीच्या प्रमाणपत्राची माहिती घेतली। त्याचबरोबर अनेक ठिकाणी व्हॅलिडिटी थांबवण्यात आले होता असा आरोप जो आहे तो जरांगे पाटलांनी केला होता। त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण माहिती घेऊन आतापर्यंत किती वाटप झाली आणि किती ठिकाणी व्हॅलिडिटी देण्यात आली या संदर्भात त्यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केलेली आहे। त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये ते आता अंतरवाली सराटीमध्ये येणार आहेत। या ठिकाणी येऊन आतापर्यंत विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आता या ठिकाणी येऊन जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहे। कुणबीचे प्रमाणपत्र किती वितरित झाले, व्हॅलिडिटी किती देण्यात आल्या, त्याचबरोबर इतरच्या मागण्या आहेत त्या संदर्भात काय पाठपुरावा करण्यात आला ह्या बाबतीत ते येऊन आता चर्चा करणार आहेत। उद्या जरांगे पाटील हे 10 वाजता उपोषणाला बसणार आहे, मात्र उपोषण करू नये अशी भूमिका जी आहे ती आता सरकारची आहे आणि त्यामुळे आता त्यांनी शिष्टमंडळ जे आहे ते पाठवण्यात आलं। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघे जणांनी भेट घेतल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील त्यांची भूमिका काय स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कविता। याच्यानंतर साधारण केव्हा मनोज जरांगे पाटील आणि मंत्री महोदयांची भेट होणार आहे? साधारणतः जर बघितलं तर एक तास या बैठकीला लागू शकतो, कारण सध्या जर बघितलं तर बैठक नक्कीच संपलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरहून आता विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघेही जण जे आहेत आता अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आता अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांच्यासोबत ते माध्यमांसमोर चर्चा करणार आहे। त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आणि जरांगे पाटील हे देखील त्यांचं मत जे आहे ते आता माध्यमांसमोर व्यक्त करतील। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।